नमस्कार मंडळी, मी दीपेश कदम स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आज अनंत चतुर्दशी आहे, म्हणजे 10 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे। काल आपण पूर्ण रात्र मुंबईमध्ये होतो, गणपतीचे दर्शन घेतलं प्रत्येक गणपतीचं, आणि आपण आलो। तर आज आपल्याला 10 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन जायचं आहे। तर माझ्या डोळ्यांवर तुम्ही ओळखू शकता, मी आज पूर्ण दिवस झोपून होतो। तर आपल्याला जायचं आज गणपती विसर्जनाला। आता मी आलो दादाकडे, म्हणजे महेंद्रदांच्याकडे, आमच्या मंडळाच्या इथं आलं। तर इकडनं जाऊया ज्यांच्या कोणत्या घरी गणपती असतील, म्हणजे आपल्या मंडळातले एक आपले उपाध्यक्ष आहेत प्रेम, त्यांच्या घरी जाऊया, कारण का त्यांचा गणपतीचं आज विसर्जन आहे। आणि मामाचं म्हणजे अनिल मामाचं पण विसर्जन आहे गणपतीचं, प्लस आपलं मनीष कुठले म्हणजे बाहेरचं आपल्या गणपतीचं विसर्जन आहे। तर आपण गणपतीला जाऊया, विसर्जनाला जाऊया। आणि आय होप, मला असं वाटतं आज की आपल्याला खूप कॉपीराइट्स लागतील, कारण का भरपूर ठिकाणी आज गणपतीचे गाणी वाजतील, त्याचे खूप कॉपीराइट्स लागतील। पण आय होप की ते लागू नये, जरी लागले तरी आपण ॲडजस्ट करून घेऊया। बाकी बापावर सोडूया। तर चला आपण जाऊया गणपती विसर्जनाला। तुझी थोर देव तू सदा बरा, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड, बळ दे ग जिव्हाऱ्यात हेच मागड, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड। ये साकड घाली तो गाभाऱ्यात गणपती आमचा पण भोजपुरी लोकांना असं तुम्हाला दाखवतो मी शॉर्ट मध्ये। भोजपुरी लोकांना नाचवतो आम्ही, ते नाचत बघा तुम्ही।
व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट नाचणार आहे. सगळं आपण जे व्हिडिओ टाकणार आहात व्हिडिओमध्ये आपण सगळं टाकणार, सगळं गाडीचे डिझेल लागले तीच टाकणार. कॉपीराईट लागले तरी चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण नाचूयात भरपूर. पडतो भरपूर. आणि आता मी ताडपत्रे ठेवले वरती, तर आपली बाप्पाची मूर्ती दिसली नाही पाहिजे. फायनल लाईट आली आपल्या चेहऱ्यावर, उजेड आला. त्यामुळे तुम्हाला दाखवलं बघा बाप्पाला कसं सगळं ताडपत्र्यामध्ये. आम्ही पुढे ताडपत्र बाप्पा आपला इथे आहे बघा. आपला बाप्पा इथे ताडपत्रीच्या खाली, त्याच्यावरती आम्ही ताडपत्रे घेतले. भरपूर पाऊस पडतोय, भरपूर पाऊस पडतो प्रचंड. बराच उशीर झाला गणपती विसर्जनाला. यावर्षी दरवर्षी 7 वाजेपर्यंत आमचं गणपती विसर्जन होतो बेसिकली प्रेमचा. यावर्षी बराच उशीर झाला. आता तरी सध्या तरी माझ्या मते 9 वाजायला आले. आय थिंक 9:30 10पर्यंत गणपती विसर्जन होईल. पण अजूनपर्यंत ते गणपती विसर्जन होतात भिंगारीपर्यंत. पण भिंगारीमध्ये पण भिंगारीच्या बाजूला गणपती आलेत विसर्जनाला. आपल्याला बराच उशीर झाला आपल्या गावामध्येच येताना, कारण का 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतो आहे. आणि पाण्याच्या भीतीमुळे लोक गणपती थोडे लेट काढले यावेळेला. पाऊस थोडा कमी व्हायची वाट बघत होते. तर पाणी थोडं कमी झालं आहे, मे बी. हो, झालं आहे थोडं कमी. तर बघूया आपण गणपती कोणत्या बाजूला हे विसर्जन करतील ते. पण तोपर्यंत आपण बाकीच्या गणपती विसर्जनाची शूटिंग करूया भिंगारीच्या बाजूला. ओके. एका बाजूला गणपती विसर्जन, एका बाजूला गणपती विसर्जनासाठी येत आहेत, आणि एका बाजूला गणपती विसर्जन होते, आणि एका बाजूला गणपतीची शेवटची आरती होते. गणपती 10 दिवसाचे विसर्जन होतात. नांदगावमधला शेवटचा गणपती मनीष कुठले आपला भाया, त्यांचा गणपती होतोय. न्याप्रेम शितकंदे यांचा गणपती विसर्जन होतोय 2025. सगळ्यात उशीर झालेला आम्हाला यावर्षी. 9 साडेनऊ वाजलेला आहे आता. दरवर्षी 7 साडेसातपर्यंत गणपती विसर्जन होतं. यावर्षी बराच उशीर झालेला आहे गणपती विसर्जनाला आपल्याला. आणि पूर्ण पावसाने भिजलेलं आहे. ऑलरेडी सर्दी झाली 2 दिवसापूर्वी, आणि अजून सर्दी झाली आपल्याला. चला आता आपला बाप्पा चाललेला आहे नेहमीनुसार, आणि वरती आपण वेगळ्या फटाक्याची आतषबाजी, आणि त्याच आतषबाजीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन. मोरया मंगल मूर्ती.
मंडळी आता गणपती आपल्या 10 दिवसाचे विसर्जन झालेले आहेत आणि आपण आता घरी जातोय. गणपती बाप्पाकडे एकच मागणं आहे, जी काही इडापिडा असेल सगळ्यांची दूर कर, सगळ्यांना धंदा पाण्यामध्ये बरकत दे, सगळ्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील तर पूर्ण कर आणि ज्यांच्या वड्याची लग्न झालं असतील त्यांच्या लोकांची लवकर लग्न कर आणि मोकळा